हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सकाळची दिनचर्याची एक छोटीशी झलक दाखवणार आहे. आज मी माझ्या मुलांच्या डब्यासाठी चविष्ट मिसळपाव बनवला आहे आणि नाश्त्यामध्ये सुद्धा तेच होतं. मुलांना आवडेल आणि पोटभर खाता येईल असा डबा देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. नाश्त्यामध्ये मस्तपैकी मिसळपावची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. रेसिपी म्हणण्यापेक्षा मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे मिसळपाव. सिद्धार्थने मला रात्री सांगितलं होतं की मम्मी मला मिसळपाव बनवून दे ना उद्याच्या डब्याला. माहिती नाही का त्याला खाऊसा वाटला असेल म्हणून त्याने सांगितलं होतं. म्हटलं ठीक आहे. मटकी रात्रीच भिजत घातली होती, मोड वगैरे आले नव्हते. पण म्हटलं की जाऊ द्या आता, त्याला कुठे नको नाही म्हणून, आणि त्याला आवड होती, त्याला खायची इच्छा झाली म्हणून म्हटलं की जाऊ दे बनवते. मस्तपैकी मग ती मटकी मी रात्रीच भिजत घातली होती आणि मग सकाळी कांदा आणि खोबरा असा मस्तपैकी भाजून वगैरे घेतला होता. आणि माझ्याकडे मिसळपावचा मसाला सुद्धा रेडीमध्ये होता म्हणून म्हटलं काय मला आज काही वाटलं नाही म्हणून मी रात्री मिसळ भिजत घातल्यानंतर ते सगळं बघून घेतलं की मसाले वगैरे आहेत का घरात, नाहीतर मग मला परत स्टार बाजारला किंवा दुकानात छोट्याशा किराणा दुकानात जाऊन आणावं लागलं असतं. पण होतं, म्हटलं की ठीक आहे चला जाऊ दे म्हणून मग ठरवलं की चला बनवते. आणि त्याने सुद्धा मन भरून खाल्लं की माझ्या मनाला मात्र समाधान झालं होतं की त्याने खाल्लं. आणि त्याला मी आज विचारलं सुद्धा की कसं झालं होतं, तर म्हणाला की मम्मी छान झालं होतं. मग म्हटलं जाऊ दे, मला असं जग जिंकल्यासारखं होतं वाटतं त्याला आवडले की, म्हणून मग त्याच्या मनानुसारच 90% जेवण टिफिनसाठी मी बनवत असते. आणि आज माझा काही उपवास होता, मला काही टेस्ट करायला जमले नाही, पण त्याने मला टेस्ट करून रिव्ह्यू दिला होता. छान झालं म्हटल्यावर तर अजून चांगलं वाटलं. मस्तपैकी अशी रेसिपी म्हणजे मिसळ वगैरे करून घेतली आणि साईड बाय साईड एकाला म्हणजे सिद्धार्थला आंघोळीला पाठवला आणि पिऊला मात्र मी आवाज देत होती. आज सिद्धार्थचा वेळ होती अगोदर उठायची. एक दिवस पिऊ अगोदर उठते आणि एक दिवस सिद्धार्थ अगोदर उठतो, असं दोघांचं चाललेलं असतं. पिऊ म्हणते दादा एक दिवस तू उठत जा, एक दिवस मला उठवत जा, असं काहीच होतं. मग सिद्धार्थला मी आधी पाठवून दिलं होतं आंघोळीला आणि मी इथे मिसळला फोडणी देत होती आणि पिऊला मात्र हाक देत होती की पिऊ उठ. पिऊला म्हणजे सिद्धार्थ आंघोळीला गेल्यानंतर पिऊच्या वेण्या घालायच्या असतात, त्याच्यामुळे मग मी तिच्या वेण्या अशा घालवून देते. मग एका साईडला मिसळ अशी फोडणीला दिल्यानंतर मग मात्र तिला घेऊन बसली होती की ये मी तुझ्या वेण्या घालून देते. वेण्या घालणं हे माझ्यासाठी एक मोठा टास्क आहे. रोज 10 मिनिटं का होईना तिच्या वेण्यांमध्ये जातात. मला काही त्या अजून प्रॉपर अशा जमत नाहीत. आई आमची मात्र सकाळी 4 वाजल्यापासून आमच्या चौघींच्या सुद्धा वेण्या घालायच्या. आम्ही चौघी सुद्धा शाळेत जायचो, तर एका पाठोपाठ आम्ही होतो, त्याच्यामुळे आमच्या चौघीच्या वेण्या घालायच्या. हे आईला कधी टॅक्स वाटला की नाही वाटला मला माहीत नाही, पण मला माझ्या एकट्या मुलीच्या वेण्या घालायच्या म्हटलं तर मला असं जीवावर येतं. आईने कसं केलं असेल त्यावेळेस हे मात्र मला कधी कधी प्रश्न पडतो. आई आमची नेहमी मला काय वाटत असेल जेमतेम 4 वाजल्यापासून तरी उठत असेल, का तर आमच्या चौघींची शाळा आमची सकाळची होती. दुपारची शाळेत आम्हाला आईने कधी पाठवलं सुद्धा नाही. सकाळची शाळाच आईला बरी वाटायची आणि तिने आम्हाला सकाळच्या शाळेतच ॲडमिशन करायची. प्रत्येकांचं ॲडमिशन आमचं सकाळच्या शाळेतच होतं. मग अशा प्रकारे पिऊच्या वेण्या वगैरे घालून घेतल्या मस्तपैकी आणि त्या लोकांना दिलं होतं मस्तपैकी शाळेत पाठवून. त्यानंतर मुलांना शाळेची तयारी केली, त्यांचे डबे बॅगा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून त्यांना शाळेत पाठवलं. मुलं गेल्यानंतर घरातली रोजची कामं आवरली, घर स्वच्छ केलं आणि माझी ऑफिसची तयारी केली. घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं कधी कधी नकोसं वाटतं, पण योग्य नियोजन केलं तर सगळं शक्य होतं. आयुष्यात प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काम कितीही असलं तरी हसतमुखाने आणि सकारात्मक विचारांनी सुरुवात केली तर दिवस मात्र सुंदर जातो आणि छानही वाटतं आपल्या मनाला. घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं आणि ऑफिसची जबाबदारी पार पडणं सोपं नसतं, पण आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद हीच आपल्या मेहनतीची खरी कमाई असते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्या आणि प्रत्येक दिवस अधिक चांगला बनवायचा प्रयत्न करा, असं मला तरी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मुलं गेल्यानंतर मी 8:35ला ती लोक गेल्यानंतर मी 10 मिनिटं तरी का होईना रिलॅक्स बसते, का तर माझी सकाळची एवढी
धावपळ होते ना की मला ना जणू काही ना दम लागतो. मी कुठे रेसला गेल्यासारखं माझ्याबरोबर असं काहीसं होतं. मग ती लोक गेल्यानंतर ह्या तिघांना घालवून दिल्यानंतर मी मात्र 10 मिनटं अशी एक चहा घेते कपभर आणि मस्तपैकी 10 मिनटं चहा पियत बसते. आणि त्याच्यानंतर मग मी 8:45 मग माझ्या घरातली कामं आवरून घेते. म्हणजे जे मला किचन वगैरे साफ करणं, तर जी काही नाश्त्याची जी काही भांडी असतात, किचन आवरणं, कपडे सुकत घालणं, कपड्यांच्या घड्या घालणं आणि मग मात्र माझी ऑफिसची तयारी. ऑफिसला 10 मिनटं उशीर झाला तरी चालेल, पण घरातली मात्र कामं मी काही शिल्लक ठेवत नाही. का तर संध्याकाळी आल्यानंतर माझी चिडचिड होते आणि मला ते सकाळचं काम बघितलं की मला कसं तरी बोर झाल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मी काय करते, 10 मिनटं उशीर झाला तरी चालेल, मला काही तिथे म्हणजे असं टायमाचं किंवा म्हणजे असं हे नाही आहे की तू या टायमावर आलीच पाहिजे, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे मला जरी 10-15 मिनटं उशीर झाला तरी मला सर काही बोलत नाहीत आणि मी असं ठरवते की माझ्या घरातली सर्व कामं आवरूनच मी ऑफिसला गेलं तर मला जरा बरं वाटेल. असं मी करून रोज निवांत 9:30 9:45 पर्यंत निघत असते आणि 10 पर्यंत 10:15 10:20 पर्यंत मी मात्र माझ्या ऑफिसला पोचते. त्याच्यानंतर मी 9 ते 9:30 तास मस्तपैकी अशी कामं वगैरे करून मग माझ्या परत संध्याकाळच्या प्रवासाला म्हणजे घरी यायच्या प्रवासाला लागलेली असते. माझं घरातली कामं व्यवस्थित अशी झाली की मन मात्र माझं समाधान वाटतं आणि दिवसही फार जातं. घरात काही जर काम शिल्लक राहिलं की मन मात्र ना घरीच लागलेलं असतं की माझं घरी हे काम राहिलेलं आहे, अरे यार मला संध्याकाळी जाऊन करायचं आहे असं मनात येतं. त्याच्यामुळे मी काय विचार करते की नको, जे काय होईल ते आता आपण फटाफट का होईना करून घ्यावा. शॉर्टकटच का असे ना, पण मी नक्कीच करून जाते. मी जास्त जरी त्याला तामझाम करणार नाही, पण शॉर्टकट असं करून मी मात्र माझ्या ऑफिसला जाते. चला तर मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचा कमेंट मला नक्की सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला उद्या भेटते एका छानशा व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.